एकदा एक मित्र आमच्या घरी आला होता. चहा नाश्त्यासोबत गप्पाही चांगल्या रंगल्या होत्या. बोलता बोलता मी मध्येच उठून उभा राहिलो. मी प्लेट्स धुवून येतो परत लगेच, असं मी म्हणताच तो माझ्याकडे अशा विचित्र नजरेने पाहत होता, जणू मी त्याला सांगितलंय की मी रॉकेट बनवायला चाललोय. मग तो काहीसा गोंधळून कौतुकाच्या स्वरात बोलला, मला आनंद वाटला की तू तुझ्या बायकोला कामात मदत करतोस. मी नाही करत मदत, कारण माझ्या बायकोला त्याचं काहीच कौतुक नसतं. आता हेच बघ ना, मागच्या आठवड्यात मी किती मेहनतीने फरशी धुतली, तर तिने साधं छानही नाही म्हटलं नाही. मी किचनमधून परत आलो. मी बायकोला मदत करत नाही. खरं तर तिला मदतीची गरज नसते, तिला हवा असतो पार्टनर. घरात समाजात मी तिचा पार्टनर आहे, पण मी काही घरातल्या कामात तिची मदत करत नाही. घर स्वच्छ करण्यात मी तिला मदत करत नाही, कारण मीही याच घरात राहतो आणि त्यांची स्वच्छता माझी गरज आहे. स्वयंपाकात मी तिला मदत करत नाही, कारण जेवण ही माझी गरज आहे आणि मी स्वयंपाक करणं माझंही काम आहे. जेवणानंतर मी ताट धुतो, कारण ती ताट मीही वापरत असतो. मी मुलांना सांभाळण्यात तिला मदत करत नाही, कारण ती माझीही मुलं आहेत आणि मुख्य म्हणजे एक बाप म्हणून हे माझं काम आहे. कपडे धुणे, वाळवणे, घड्या घालून ठेवणे या कामात मी तिला मदत करत नाही, कारण ते कपडे माझे आणि माझ्या मुलांचे असतात. घरात तिला मदत करत नाही, कारण मीही या घराचा एक हिस्सा आहे. आणि मुद्दा राहिला तो माझं कौतुक करण्याचा, तर आठवून बघ, तिने जेव्हा घर स्वच्छ केलं, कपडे धुतले, स्वयंपाक केला, मुलांना सांभाळलं, तेव्हा तू तिला साधं थँक्यू बोललास का? बोलायला हवं. अगदी कोणत्याही मर्यादांचा पाऊ न करता बोलायला हवं. मी बोलतो, पण थोड्या वेगळ्या स्टाईलने, जसं थँक्यू डार्लिंग, तुझी खरंच कमाल आहे. तुला हे मूर्खपणाचे वाटेल कदाचित, जणू एखादी नवलाची गोष्ट मी तुला सांगतोय. असे तुझे डोळे मोठे मोठे झालेत. पण खरं तर असं काहीही नाही. आयुष्यात एकदाच फरशी पुसून तू मोठ्या कौतुकाची अपेक्षा करत होतास. पण खरं सांग, तिच्यासाठी तू असा कधी विचार केला आहेस का? तुझ्यासाठी म्हणून सांगतो, या कामासाठी फार मेहनत आणि संयम लागतो, जो आपल्यात नसतो. आपल्याकडे कष्टाच्या कामांना मर्दानी काम म्हणतात, पण आपली आई बायको जे काम करतात ते मर्दानी कामाहून मुळीच कमी नसते. कदाचित आपल्याला तेच शिकवलं जातं की कामं तितकी मेहनतीची नसतात. साधं बोटही फिरवावं लागत नाही. खरं तर हे काम केल्यावर समजतं. जर तू तिच्याकडून कौतुकाची अपेक्षा करत असेल, तर तिचंही कौतुक कर, अगदी मनापासून. तिला हात दे तिच्या पार्टनरसारखा, एखादा पाहुण्यासारखा नको, जो फक्त जेवणासाठी, झोपण्यासाठी, आंघोळीसाठी किंवा इतर गरजा पूर्ण करण्यासाठी घरात येतो. आपल्याला हे बदल आपल्या घरापासूनच करावे लागतील. आपण आपल्या मुलींना आणि मुलांना मैत्रीचं खरं मर्म शिकवायला हवं. तेव्हा ते एकमेकाचं कौतुक करतील आणि त्याहून अधिक एकमेकाच्या कामाचा आदर करतील. खरंच अशा पार्टनरची प्रत्येक स्त्रीला गरज असते. तिची हीच अपेक्षा असते की आपल्याला असाच पार्टनर मिळावा. धन्यवाद. थँक्यू सो मच.